जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लेखिका डॉक्टर शैलजा चनगुंडी यांच्या मुक्काम पोस्ट परदेशवारी या प्रवास वर्णनपर पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले। समाजवादी प्रबोधिनी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रसाद कुलकर्णी होते। यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, प्रवास वर्णन हे वाचकांना जगाची वेगळी ओळख करून देणारे साहित्य प्रकार आहे। लेखनाच्या दृष्टिकोनातून जगातील विविध स्थळे, निसर्ग आणि मानवी स्वभावाचे दर्शन घडते। डॉक्टर शैलजा चनगुंडी यांचे मुक्काम पोस्ट परदेशवारी या पुस्तकातून वाचकांना सहज सोप्या भाषेत जगभ्रमंती घडवली आहे। आठवणी आणि अनुभवांचा सुंदर मेळ घालत परदेशातील निसर्ग आणि मानवी स्वभावाचे प्रभावी चित्रण त्यांनी केले आहे। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी, प्रकाशक दादासाहेब जगदाळे, ॲडव्होकेट अर्जुन चनगुंडी आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत लेखिका डॉक्टर शैलजा चनगुंडी यांनी केले। त्या म्हणाल्या, परदेशातील निसर्गचक्र जितके वेगळे आहे तितक्याच मानवी प्रकृतीही भिन्न आहेत। या अनुभवी मनावर खोल परिणाम झाला आहे आणि त्यातूनच लेखनाची प्रेरणा मिळाली। भारतासह परदेशात केलेल्या प्रवासाने नव्याने जगण्याची उर्मी दिली। निवृत्तीनंतर प्रवास आणि लेखन ही आपली शक्तिस्थाने बनली आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली असे त्यांनी सांगितले। प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी यांनी मराठी साहित्यात प्रवास वर्णनाचे महत्त्व अधोरेखित करत प्राध्यापिका ते साहित्यिक असा डॉक्टर चनगुंडी यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांगितले। त्यांच्या लेखनातून केवळ स्थळ दर्शन नव्हे तर मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षणही दिसून येते असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाला पाटलोबा पाटील, दस्तगीर नदाफ, राजन मुठाने, अजय वन्नुंगरे, पुरुषोत्तम परीट, अमर पाटील, सुजित शेख, भास्कर गेजगे, जावेद मुल्ला, गजानन खोत, पूजा चिमटे, स्नेहा बोंगाळे, वृषाली मिंचेकर, प्राचार्या डॉक्टर चित्रशला कदम, डॉक्टर उर्मिला खोत, प्राचार्य सी.बी. पाटील आणि प्राचार्य पाटील, प्राचार्य सौ मोरे, प्राचार्य बी.एस. पाटील, प्राचार्य व्ही.बी. पाटील, प्राध्यापक एम.एम. कांबळे, गौतम कर्णिक, डॉक्टर शिरीष चनगुंडी, डॉक्टर सौ अन्नपूर्णा चनगुंडी, सौ उर्मिला पाटील, प्राध्यापक रावसाहेब पाटील, सुमंत शिवलिंग वडेर आणि प्राध्यापक हेमंत सुमंत वडेर उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक संगीता पाटील आणि रोहित शिंगे यांनी तर आभार अनुजा प्रसाद दरिबे यांनी मानले।